राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा निवडणूक जाहीरनामा हा येत्या रविवारी म्हणजेच 4 जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे। ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यामध्ये मुंबईकरांसाठी काय असणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच एकत्र जाहीरनामा प्रसिद्ध करतायत। त्यामुळे त्या जाहीरनाम्यामध्ये मुंबईकरांना मराठी माणसाला काय आश्वासन मिळतंय याची उत्सुकता आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुंबईची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे। यंदाची महापालिका निवडणूक सामान्य मुंबईकरांनी मराठी मुंबईकरांनी हाती घ्यावी अशी ठाकरे बंधूंची इच्छा आहे। गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही भाऊ एकत्र निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे यावेळी ठाकरे बंधूंचा मुंबईकरांसाठी काय जाहीरनामा असेल याची उत्सुकता आहे। ठाकरेंची युती झाल्यापासून मुंबईच्या जाहीरनाम्यावर ठाकरे बंधूंनी काम सुरू केलं असल्याची माहिती मिळते। उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेला महापालिका निवडणूक लढवल्या त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या टॅगलाईन घेऊन मुंबईकरांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला। करून दाखवलं ही टॅगलाईनही लोकप्रिय झाली होती। यंदा ठाकरे बंधूंची टॅगलाईन काय असणार याची उत्सुकता आहे। प्रकल्पात स्थानिकांच्या हक्कासाठी लढा, मराठी भाषा भवनाचं काम सुरू करण्याचं आश्वासन, मुंबईला वाहतूक कोंडी मुक्तीचं आश्वासन, मुंबईत मराठी माणसाला घर देण्याचं आश्वासन, गिरणी कामगार झोपडपट्टीवासियांना घरं देण्याचं आश्वासन, प्रत्येक मुंबईकराला मोफत आरोग्य विमा, महापालिका रुग्णालयाचं दिल्ली मॉडेल मुंबईत राबवण्याचं आश्वासन ठाकरे बंधू मुंबईकरांना देण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुंबईच्या विकासासाठी आणि मराठी माणसासाठी हा जाहीरनामा असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे। तर ठाकरे बंधूंचा वचननामा म्हणजे नाटकनामा असेल अशी टीका भाजपनं केलेली आहे।